Download the app now. अहो रावसाहेब नको, कोणीतरी बघेल. अरे काही नाही होणार रे, मैला कळणार नाही. फक्त तुला कोणी येताना दिसलं तर मला इशारा कर. बाळा, मला मला माहिती आहे तुझं बा कुठं आहे. आणि आणि हे पण माहित आहे की ते सोन्याचं पाय कुठं आहे. मला तुझ्या बानं माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं. पण कोणी मारलं? ताराबाई पाटील की नेत्रा? सांगते, ऐक. एक मिनिट. ताराबाई नसणार, कारण तू तर सांगितलं होतंस ना की त्या खूप डिसेंट वगैरे होत्या म्हणून. आणि त्यांनी तर पाटलांना शोधायला पाठवलं होतं ना. मग कोण? नेत्रा. पण मला नाही वाटत ती काय करेल असं. विश्वासराव कसे असतील? ते तर वाड्यात होते ना तुझ्या बाबांबरोबर. मग कोणी मारलं? दरोडेखोर म्हणजे पाटील होते, जंगलात गेले होते, त्यात सोन्याचे पाय. काही होऊ शकतं. हा, बरोबर आहे तुझं. पण ऐक, झालं असं होतं की त्या दिवशी जेव्हा काका आजोबांनी पाटलांना शिकारीला घेऊन गेले होते ना. सांगितलं ते ध्यानात हाय ना वा? हा, दादा आला. आपला माणूस आलाय. आज लई दिवसांनी शिकार बघायला मिळणार हाय. तेव्हा त्यांचे नोकर पण होते. त्यामध्ये काका आजोबांचा खास माणूस होता आणि आजोबांचा एक माणूस होता. आणि हे सगळं षडयंत्र होतं.
जा रे बिगी बिगी त्याच्या मागं बघून ये. विश्वास, हा दादा. लई वेळ झाला यांना जाऊन. घे जरा बंदूक घे आणि जाऊन ये. हा दादा. ए भीमा. विश्वास, हो. विश्वास कुठं होता थोडा वेळ? अरे दादा, कोण बी दिसेना र, कोण बी दिसेना. दादा, अरे भीमा आला, भीमा. अरे काय रे भीमा, काय झालं? तू प्राणी अजून जिद्द आहे. ही घे बंदूक, कर खाल्लास त्याला. हा, काय करलायस? फुकटचा मरशील. विश्वास, घे बंदूक. हा दादा. विश्वास, घे बंदूक. हा दादा. विश्वास, लवकर घे. मार त्याला. हा दादा. नाही दादा, लई बघितलं, आता नाही. धर धर मागणं, धर धर बाकुटीला. आता नाही जित्ता ठेवायचा याला. काका आजोबांनी नोकराच्या मदतीने आजोबांना समजावलं. पण पाटलांचा पण माणूस होता ना त्यांच्यासोबत. नाही, त्याला आधीच मारलं होतं. मेला एकदाचा. तोपर्यंत तिकडे ही वाड्यात ही बाबांची घटना घडली होती. हे सगळं विचित्र होतं. बापरे, हे सायमल्टेनियसली घडत होतं. हो, अशा प्रकारे आजोबांना पण मारलं. तोपर्यंत विठू काका आजोबांना बोलवायला आला होता. मी तुला म्हणाले होते तसं. अच्छा, म्हणून विश्वासराव एकटे परत आले होते. अरे भीमा, हा, कोणतरी यायला लागल्याची चाहूल आहे. अरे इटू यायला लागलाय. होय. मी वाड्यावर जातो, मला फडकं दे तुझा. हे काय मालक? हे बघ, तू याची इल्लेवाट लाव तिकडं आणि कुठं पुरलायस ते सांग मला. हो सांगतो. मी जातो वाड्याकडं. हा ठीक आहे मालक. ओ मालक, मालक, ओ मालक, ओ मालक, वाड्यात चल लवकर. अरे काय इटू? रावसाहेबांना अरे उलटे केले, काय? लवकर चल. अरे इटू इटू थांब थांब. अरे वाड्यात चल झालं तर लवकर, काय? चल लवकर. ओ मालक, रावसाहेबाला उलटे झाले रक्ताच्या. वाड्यावरती वंगाला घडलं, चल लवकर. एक काम कर, तू डॉक्टरकडे जा. हा, मालक. मी वाड्यामध्ये जातो आणि बघतो चालतंय. तिकडं. हा ठीक आहे मालक. म्हणजे विश्वासरावांना माहीत होतं की ते पाय कुठे आहेत ते. नाही, ॲक्च्युली झालं असं होतं की जेव्हा तो नोकर
त्या डेड बॉडीचा बंदोबस्त करत होता ना, तेव्हा सोन्याचे पाय बघून कोणाला हाम नाही सुटणार. त्या नोकराने ते सोन्याचे पाय दुसरीकडे पुरले. असं म्हणतात की पाटलांना पुरत असताना ते जिवंत होते. बेबी पुरल्यानंतर त्यांचा जीव गेला असा. मग विश्वासरावांनी कुठे पुरले हे त्याला विचारलं, पण त्या नोकराने त्या पाटलांना कुठे पुरले हे सांगितले त्यांनी त्याला मारलं. सगळी विल्हेवाट लावलास काय? कुठं पुरलास? तिथं पुरलास ना? लई जाग काम केलंस बघ. आता तुला संपवतो. त्यांना वाटलं की हे पाय पण तिथेच असतील. पण त्यांचा डाव फसला म्हणजे. नाही, त्यांनी काय त्या पायासाठी केलं नव्हतं. त्यांनी पाटलांचं हे सगळं असं वागणं बघून प्रॉपर्टीसाठी केलं होतं. मग त्यांनी पाटलांना शोधायचं नाटक पण केलं. ते डॉक्टर आले होते बघ बाबांना तपासायला. त्यांनी काका आजोबांना सांगितलं की बाबांना जे काही झालं ते इन्फेक्शनमुळे झालं होतं. पण काका आजोबांनीच वाड्यात पसरवलं की हा सगळा काळ्या जादूचा प्रकार आहे. मी म्हटलं ना त्या रात्री नेत्राला स्वप्न पडायची. तर काका आजोबांना भीती वाटू लागली की आपलं पण पितळ उघडं पडणार. याच भीतीने त्यांनी तिला सुद्धा मारायचं ठरवलं. पण आजीशिवाय हे होणार नव्हतं, म्हणून त्यांनी. वहिनी साहेब, अहो काय चाललंय आपल्या वाड्यामध्ये? अहो लोक वंगाळ बोलायला लागले. ती दादासाहेबाचं तर पत्त्याच नाही. रावसाहेबाचं हे असं बघताय तुम्ही. डॉक्टरशी बोललोय म्या, सांगितलंय त्यांनी मला काय झालंय ते. अहो ती बया करते सगळं. ही ती बया डोक्याचा निस्ता तिळपापड झालाय, तिळपापड. वहिनी साहेब माझं काय नाही हा. तुम्ही म्हणत असशील ना तर संपूया आपण तिला. संपूया. भाऊजी अव वहिनी साहेब वाड्यामध्ये यापेक्षा वंगाळ घडल हो. संपूया आपण तिला. खल्लास करूया आपण तिला. खल्लास करूया. कॉन्स्पिरसी म्हणजे तिच्यामुळं काहीच झालं नव्हतं. मे बी. बहुतेक तिने पण तिचा बदला घेतला असावा. त्यानंतर खूप लोकांनी ते पाय शोधण्याचा प्रयत्न केला, पण जे लोक इथे आले त्यातले निम्म्याहून जास्ती लोक जिवंत घरी गेलेले नाही आहेत, आणि जे जिवंत राहिलेत ते खोये झालेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पाटील रात्री सरकत फिरत असतात त्यांचे पाय शोधत, आणि
ती हडळत्या पायांचं रक्षण करते. खूप लोकांनी बघितले. मस्त हिस्ट्री आहे तुमच्या वाड्याची. आधी मला थोडी टिपिकल वाटली होती, पण नाही, इंटरेस्टिंग आहे. हां, आणि आता हे असं अंधश्रद्धा वगैरे व्हायचंच. वाडा म्हटलं की या गोष्टी आल्याच, नाही का? बारीक बारीक गोष्टी, पण काही अफवा पण आहेत, गुप्तधन वगैरे. आणि काही आहे का? इथे वनराई संपते, म्हणजे मेंटेन केलेली. ओके. त्यानंतर तिकडे जंगल आहे. त्यानंतर ती शिकारीची वनराई. हा, म्हणजे पाटलांची. चला जाऊया. हो. आता रिडेव्हलपमेंटमध्ये वनराई सुद्धा येईलच, तेव्हा कळेल काय ते. म्हणजे तू पण त्या पायासाठी आलास तर? अगं नाही, मी माझं काम करतोय. बाकी पुढे जे काही काम असेल ते कंपनी करेल, मी का करेल? अच्छा. अरे आपण बोलतच उभे आहोत, मी तुला साधा पाणी पण विचारलं नाही. हो. 1 मिनिट. हा, आलेच. हां, बोला सुनीलराव. हा, हॅलो साहेब. अहो ते काय झालं, तुम्हाला फोन लावलाय मग तुमचा फोनच लागना. हां, ठीक आहे, बोला काय झालं? नाही ते काय झालंय, पाटलांची तब्येत जरा बिघडलेली. तैसे बात्ता एवढ्यात पोहोचतीलच. दवाखान्यात गेलते होत्या. अहो पण ताईसाहेब. हॅलो. हा साहेब. हॅलो. हा, हॅलो साहेब. चेष्टा नाहीये ही, खरंच आहे. म्हणजे बघ, मी जास्त इकडे राहिलेली नाहीये, बट बाबा सांगतात खूप गोष्टी. तसंही हिस्ट्री आहेच आमच्या वाड्यात, बट लोकांना किती पटतं, मीन्स तुम्हाला किती पटतं त्यावर बघा. मैथिली, 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 मैथिली. मैथिली, मैथिली. हो, आम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी लागतं. 1 मिनिट. ही लिव्हिंग रूम आहे का? म्हणजे इथं फर्निचर थोडंसं कमी दिसतंय म्हणून म्हटलं. ती हडळीची रूम होती ती, पण तिथे काही बघण्यासारखं नाहीये. सगळं पडलेलंच आहे. तिथे तिथे आजोबांचा शिकारीचा फोटो होता, सावतराजी. दोन बट बाबांनी तो तिच्या रूममध्ये
तुम्ही सुनील रावांकडेच आला होता ना? सॉरी हां, पण बाबांची तब्येत खरंच खूप बिघडली होती. तुम्ही ठीक आहात ना? बाय द वे, मी मैथिली. नाईस टू मीट यू. मी टू. चला, मी तुम्हाला आमची वनराई दाखवते. हो. एक्सक्यूज मी, आपण आधी वाडा बघूयात का? हो, चालेल. हां काका, बोला. हॅलो ताईसाहेब. ताईसाहेब पाटील गेलं. हॅलो साहेब. हां, म्हातारा गेला. नाही साहेब, विचारतो थांबा. हां साहेब, सांगतो, लगेच सांगतो. हां. हॅलो. अरे म्हातारा गेला. कळलंय ते. मला पण आत्ताच कन्फर्म झालं. इथे खडळ खरंच आहे. हे काम पाडतंय तितकं सोपं नाहीये. ओके, कन्फर्म आहे ना? ठीक आहे, ठीक आहे. मैथिली, हां 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 साहेब, आलो आहे. हां 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 हां, आलो आहे मी. इथंच आहे. हां हां, इथंच आहे. थांबलो. निघतोय, थोड्या वेळात निघतोय. हॅलो. हां साहेब, मी बोलतोय. हां, कन्फर्म आहे. बरं ठीक आहे, बघतो मी. आज सर्व पितरी अमावस्या आहे. हे 15 दिवस अशा आत्म्यांची शक्ती खूप प्रबळ होती. ही शक्ती नुसतीच प्रबळ होत नाही, तर ते एखाद्याचा बळी सुद्धा घेऊ शकतात. या काळात त्यांची शक्ती प्रचंड वाढलेली असते. ते कोणाचाही बळी घेऊ शकतात. चला, झालं? समजलं? गुरुजी, काय गुरुजी, ओळखलत का? तू? हो,
तुम्हाला हा सिरीज नक्कीच आवडला असेल. तुमचा एखादा फेवरेट सीन किंवा तुमचं एखादं फेवरेट कॅरेक्टर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवा. अजून काही क्वेश्चन्स तुमच्या मनात असतील, जसे की तो स्ट्रेंजर कोण आहे, तो गुरुजी कोण आहे, त्या दोघांचं रिलेशन काय आहे, पाटलांना हा वाडा इंग्रजांनी असाच दिला होता की त्याच्यामागेही काही खास कारणं होती, या रहस्यमय ठिकाणी हे एका पायासाठी आले असतील की अजून एक कोणती गोष्ट आहे ज्याच्या मागे हे लागले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतील सीझन 2 मध्ये. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अग्नेय स्टुडिओज आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. पुन्हा भेटूया लवकरच सीझन 2 मध्ये.